नमस्कार मंडळी मालिका आता एका जबरदस्त अशा वळणावर आली आहे आणि मालिकेमध्ये खूप मोठा असा ट्विस्ट आलाय मंडळी. इकडे आता जगन्नाथने ह्या राजकुमारचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आणलेला आहे. हो मंडळी, आता इकडे सावली आणि सारंगमध्ये जेवढे काही गैरसमज झाले ते सगळे गैरसमज दूर करत जगन्नाथनी सगळं सत्य सगळ्यांच्या समोर आणलंय. आणि 8 वर्षापूर्वी ज्या काही गोष्टी झाल्यात त्या सगळ्यामागे राजकुमारचा आणि त्या भैरवीचा हात होता, यामागचे सगळे पुरावे त्याने समोर आणलेत. कारण जगन्नाथांना आता इथे जो हे आहेत चंद्रकांत आणि जगन्नाथ यांची भेट झाली आहे आणि चंद्रकांत यांना किडनॅप करून ठेवणारा दुसरा तिसरा कोणी नाहीये, तर हा राजकुमार आहे. हे सुद्धा आता सगळ्यांच्या समोर आलंय. आता जगन्नाथ आणि चंद्रकांत या दोघांनी मिळून या राजकुमारचा सगळा चेहरा सगळ्यांसमोर आणून त्याचा पर्दाफाश केलाय. आणि आतापर्यंत सावली आणि सारंगमध्ये जेवढे काही गैरसमज झालेत आणि त्या दोघांचं लग्न सुद्धा झालं नाहीये, हे सुद्धा आता त्या दोघांनी सगळ्यांसमोर कबूल केलंय. आणि हो, त्या दोघांचं अजूनही एकमेकांवर तितकंच प्रेम आहे जितकं आधी होतं. या सगळ्याची कबुली तर त्यांनी दिली आहे. पण ज्यावेळेला अमृताला कळतं की ह्या घाणेरड्या बाईच्या म्हणजे भैरवीच्या नादाला लागून राजकुमारने हा सगळा घाणेरडा प्लॅन केला आणि आपलं जे बाळ गेलं त्या सगळ्या मागे सुद्धा या भैरवीचाच हात होता, हे सगळं समोर आल्यानंतर स्वतः आता अमृताने भैरवीचं थोबाड फोडलंय. आणि मंडळात इथे राजकुमारला सुद्धा पश्चाताप झालाय, कारण इतके दिवस ही भैरवी आपल्याला खेळवतीये, आपला वापर करते, हे जेव्हा त्याला समजतं तेव्हा त्याला सुद्धा प्रचंड पश्चाताप झालाय. तर मंडळी, आजचा भाग खूप इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे थोडा स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि मालिकेला व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर मंडळी, आता इकडे दाखवले की राजकुमार आणि ही मोनिका त्यांच्यामध्ये बोलणं सुरू असतं आणि त्या दोघींना पण आता टास्क दिलाय तिलोत्तमाने. म्हणजे हिला सांगितलंय मोनिकाला की तू काही करून त्या व्यंकटेशला आपल्या जाळ्यामध्ये ओढायचं आहे, त्यासाठी काही कर. तर इकडे आता राजकुमारला सांगितले की तू ह्याच्याशी सारंगशी गोड बोलायचं आहे आणि त्याच्या मनातलं सगळ्या गोष्टी काढून घ्यायच्यात. आता ही मोनिका म्हणते की ऐक ना, आईनी जो आपल्याला काही टास्क दिलाय ना, त्याचा फायदा आपल्याला करून घेता आला पाहिजे. आणि त्यासाठी तुला राजकुमार माहिती आहे का, सावली या घरात राहणं खूप महत्त्वाचं आहे, तुला कळत का नाही आहे. आता राजकुमारचं असं झालेलं की सावली या घरात नको आहे, पण मोनिकाचं असं झालं की तिला सावलीला घरी आणायचं आहे. आता राजकुमार म्हणतो तू डोक्यावर पडलीस का, जर ती सावली या घरात आली तर आपल्याला घरामध्ये काडीची सुद्धा किंमत राहणार नाही आहे. कारण आई पण अशी सारंगच्या मागे मागे करते, त्याला महत्त्व देते, आपल्याला महत्त्व देत नाही आहे. आणि जर ती सावली आली तर मग आपलं अस्तित्व काय राहणार आहे. पण आता ही मोनिका म्हणते अरे तुला कळत का नाही आहे, जर ती सावली या घरामध्ये आली तर काय होणार आहे माहिती आहे का, आईंची आणि सावलीचा क्रॉस आकडा आहे, त्याच्यामुळे सारंगचं आणि त्यांचं सतत भांडण होत राहणार आणि सारंग हा तिच्या मनातनं उतरून राहणार. आणि ह्यांची जर सतत वाद राहिले तर ह्या घरात कोणीतरी एकच व्यक्ती राहू शकते, एकतर आई राहतील किंवा सारंग राहील आणि आपल्याला तेच फायद्याचं आहे. आणि त्यातलं कोणतरी एक जो राहील ना, त्याचा काटा आपल्याला सहज काढता येईल आणि ही सगळी प्रॉपर्टी आपल्या नावावर करता येईल. आणि मंडळी, त्याच्यावर आता हा जो आहे ना राजकुमार, तो हसतो आणि म्हणतो की अरे वा, काय भन्नाट डोकं चालते तुझं गं. म्हणजे मला असं वाटतंय तू कुठल्या तरी फिल्मची स्टोरी सांगतेस गं मला. खरंच तुला असं वाटतं असं सगळं होईल. त्यावरती म्हणते का नाही होणार, होणार 100% होणार. जर तू माझा प्लॅन जर ऐकलास ना तर 100% होईल. तो बरं ठीक आहे, मी तुझं ऐकतो. आहे त्यात पण काही प्लस पॉईंट आहेत, म्हणजे तुझ्या विचारात प्लस पॉईंट दिसतात, त्यात काही हरकत नाही आहे. पण आईने तुला सुद्धा एक टास्क दिला ना, त्याचं काय. तर ती म्हणते की त्याचा मी विचार केला आहे, त्याच्यासुद्धा एक माझ्याकडे आयडिया आहे, ते तुला मी सांगते. तर मंडळी, इकडे सावली आणि व्यंकटेश बसलेले असतात आणि व्यंकटेशचे आता इकडे इंटरव्ह्यूसाठी सगळे कॉल सुरू आहेत, तो नोकरी शोधत असतो. आणि सावली पण आता ह्या सगळ्यामध्ये विचारात पडली आहे. व्यंकटेश म्हणतो सावली काय करू, काही कळत नाही आहे गं, बऱ्याच ठिकाणी इंटरव्ह्यू चालले आहेत, मला खूप टेन्शन आलं आहे. मी काय म्हणतो, मी गावाकडे जाऊ का, गावाकडे जाऊन तिकडे काहीतरी छोटं मोठं काम करतो आणि तिकडेच काहीतरी बघतो. पण सावली म्हणते की अहो पण तिकडे जाऊन तुम्ही काय करणार आहात, आणि तिकडे तो आहे ना माणूस जो गुंडा आहे, तो त्याला त्रास देतोय, तो पुन्हा तुम्हाला त्रास देणार, मग तुम्ही कसं काही कामधंदा तिकडे करणार आहात. त्यावर इथे म्हणतो की इथे राहून मी काय करतोय सांग ना, ना नोकरी करतोय, गुरुकुल सुद्धा बंद झालंय आणि आम्हाला पण पैसे पाठवू शकत नाहीये. मला काही कळत नाहीये गं सावली, फक्त इथे तुझं नवरा असल्याचं नाटक करू शकते, बाकी काहीच नाही. मंडळी, तेवढ्यात नाही ह्या दोघांचं बोलणं सुरू असताना तिथे आली ती म्हणजे मोनिका. आता मोनिकाला बघून सावली लगेच म्हणते की मोनिका ताई, तुम्ही इथे तुम्ही इथे कशा काय. ते म्हणते की नाही नाही गं, मला खूप तुला भेटायची इच्छा झाली. म्हणजे बघ ना, जेव्हापासून तू आमच्या घरी होतीस ना, मला इतकी सवय झाली, तुझी इतकी सवय झाली की मला तुझ्याशिवाय ना करमतच नव्हतं. आता मोनिका तिथे जाऊन सगळं खोटं खोटं गोड बोलत असते आणि म्हणते की आईने खूप अपमान केला ना तुझा निघता, मला ते सुद्धा खूप वाईट वाटलं. म्हणजे आईने असं अपमान करायलाच नको होता. मी तुझ्यामुळे सारंग एवढा बरा झालाय, सगळं झालंय, आणि तरी सुद्धा आईने काय केलं, अपमान करून पाठवलं. आणि त्याचं गिल्ट होतं गं माझ्या मनात. मला तिथे तर काही बोलता नाही आलं. म्हटलं ॲटलिस्ट इथे येऊन तरी तुमची माफी मागावी आणि विचारपूस करावी. खरंच मी मनापासून आली आहे. आता मंडळी, ही मोनिका इतकी गोड बोलत असते ना, सावलीला वाटते की खरंच ही खूप चांगली आहे म्हणून.
आणि ते म्हणते की खरंच आईने असं बोलायला नको होतं ना, खूप लागलं असेल ना त्यांचं बोलणं. सावली म्हणते, "नाही गं, मी त्यांच्या बोलण्याचा तितकासा विचार करत नाही आहे. मुळात आम्ही त्यांच्यासाठी तिथे गेलोच नव्हतो ना, सारंगसाठी गेलो होतो आणि कोणताही स्वार्थ ठेवण्यासाठी म्हणजे कोणताही आमचा हेतूच नव्हता. सारंग बरे झालेत ना, बस झालं. तसंही त्यांच्या बोलण्याची सवय आहे म्हणून मी तेवढा जास्त विचारच करत नाही आहे." आता हे सगळं सुरू असताना व्यंकटेश म्हणतो की "बरं मी येतो, तुमचं बोलणंच राहू द्या." तशी मोनिका म्हणते, "नाही, नाही थांबा ना, मला तुमच्याशी पण खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. माझं बोलणं अजून झालं नाही आहे." व्यंकटेश म्हणतो, माझं काय आहे आता इथे?" मोनिका म्हणते की तुमचं काय कसं, माझं तुमच्याकडेच महत्त्वाचं काम आहे, तेही सांगते मी तुला. तेवढ्यात आता मंडळी ही मोनिका म्हणते की ऐक ना सावली, माझी ना खूप इच्छा होती गं तू त्या घरात अजून राहावीस. तू गेल्यापासून ना घर अख्खं सुनं सुनं झालंय, रिकामं रिकामं वाटतं. तू होतीस ना आणि हा अबीर होता ना, घर कसं अगदी भरल्या भरल्यासारखं वाटायचं, खूप एनर्जेटिक वाटायचं. पण आता तू जशी आलीस ना, घर खाली खाली वाटतं गं, घर खायला येतं आणि म्हणून मला तुला भेटायला यावंसं वाटलं. आणि हो, सोबत मला ना एक हे पण सुचली, एक आयडियासुद्धा सुचली आहे. म्हणजे आपलं बॉन्डिंग वाढावं, आपलं नातं वाढावं यासाठी ना मला एक आयडियासुद्धा सुचली आहे. म्हणजे मला एक कळलं की व्यंकटेश जी आहेत ना, ह्यांची नोकरी गेली आहे. म्हणजे गुरुकुल बंद झाले ना, सो ते नोकरीच्या शोधात आहेत. तर मला मी एक विचार केला की आमची जी कंपनी आहे ना, त्या कंपनीमध्ये आपण व्यंकटेशजींना नोकरी देऊ शकतो ना. म्हणजे असं मला वाटतं. मी खरं तर राजकुमारशी बोलता बोलता ह्या विषयावर बोलले आणि राजकुमारला सुद्धा हे पटले बरं का. राजकुमार म्हणतो की "का नाही? सावलीचे इतके उपकार आहेत माझ्यावरती, ॲटलीस्ट काहीतरी मला मदत करायला म्हणून ॲटलीस्ट तेवढं तरी, म्हणजे तुझे उपकार इतके मोठे तर आम्ही फेडू शकणार नाही आहोत, पण ॲटलीस्ट आम्हाला थोडंसं समाधान मिळेल ना. म्हणजे व्यंकटेश आमच्या कंपनीत कामाला राहिले तर आम्हालाही बरं वाटेल." आता मंडळी, जेव्हा व्यंकटेशला हे जेव्हा कळतं ना की आपल्याला नोकरीची ऑफर आली आहे, त्याला थोडासा आनंद झालेला असतो. पण सावलीला टेन्शन आले की मेहेंदळेंच्या घरामध्ये म्हणजे कंपनीमध्ये ह्यांना कामाला पाठवायचं म्हणजे थोडंसं हे आहे. आता सावली म्हणते की नाही, आम्हाला थोडासा विचार करावा लागेल. तशी मोनिका पटकन थांबते आणि म्हणते की विचार करण्यासारखं काय आहे? विचार करण्यासारखं काय आहे? आपलीच माणसं आहेत आणि तुला माहिती आहे ना, का आपली कंपनी आहे ती, तुझ्या नावाची कंपनी आहे, सावली सनस्क्रीन. मग त्यात विचार काय करायचा? नाही, नाही हां, तुम्ही उद्यापासून जॉइनिंगच करा. आता सावली म्हणते की नाही, आम्हाला थोडंसं विचार करू द्या. विचार करून डिसिजन घेऊन आम्ही कळवतो ना. मोनिका म्हणते की "हो का? म्हणजे विचार करायचाच आहे का? ठीक आहे, ठीक आहे. विचार करा तुम्ही. पण हो, होकारच द्या हां, आणि काही करून लवकरात लवकर जॉइनिंग करा." आता असं म्हणून आहे ना, ही मोनिका निघाली बरं का. पण सावलीला अजूनही असा प्रश्न पडला आहे, एवढ्या घाईघाईमध्ये लगेचच यांना त्याच कंपनीमध्ये नोकरी का देत असतील? तर मंडळी, इकडे आता ओवी आहे ना, सारंगची वाट बघत असते की हा बाबा कधी येणार आहे, आणि ही त्याच्यावरती चिडलेली असते, रुसलेली असते बरं का. आणि तेवढ्यात आता तिकडून बबलू येतोय आणि तिला असं वाटतं की बाबा आलाय, म्हणून ती पटकन झोपायचं नाटक करते. आणि आता ही हा येतो आणि म्हणतो की ओवी असं करतो, तर तिला असं वाटतं की बाबा चालाय की काय, म्हणजे सारंग आलाय की काय, म्हणून ती त्याला घाबरवते. आणि तेवढ्यात आता हा घाबरतो आणि म्हणतो की "काय गं ओवी?" ओवी म्हणते की "अरे, मला वाटलं बाबा आहे म्हणून मी बाबाला घाबरत होते, तू आलास होय." आणि मंडळी, आता ओवी म्हणते की "ऐक ना, माझ्याकडे ना मला ना एक टेन्शन आले रे, म्हणजे कळत नाही आहे की कसं करावं. तू मला एक सांगशील का, म्हणजे माझ्या एका प्रश्नाचं उत्तर देशील का?" आता बबलू म्हणतो की "विचारा ना मॅडम, विचारा. काय प्रश्नांची उत्तरं हवी तुम्हाला, विचारा." आता ती म्हणते की "तुला एक सांगू, म्हणजे माझा बाबा आणि सावली टीचर यांचं काही जुनं नातं होतं का? म्हणजे हे लोकं आधीपासून ओळखतात का?" बबलू म्हणतो की "का असं का विचारतेस?" आता ही म्हणते, "मी जेवढं विचारते ना तेवढंच सांग. मला जास्त जास्त प्रश्न नाही विचारायचे. बाबा आणि सावली टीचर एकमेकांना आधीपासून ओळखतात का? म्हणजे त्यांच्याकडे बघून तरी असं वाटतं म्हणून म्हणून विचारते. त्यांचं ना आधीपासून काहीतरी जुनं नातं आहे." बबलू म्हणतो की "मला पण तसंच वाटतं की काहीतरी असेल." आणि त्यावरती म्हणते की बबलू म्हणतो की "पण तुम्हाला असं का वाटतंय?" ओवी म्हणते, "मला सावली टीचर खूप आवडतात आणि मला असं वाटतं बाबा आणि सावली टीचर ह्या दोघांनी ना एकत्र आलं पाहिजे." तसा बबलू म्हणतो की "हो ना, तुला पण असंच वाटतंय? मला पण असं वाटतं. त्या दोघांची जोडी छान वाटेल ना, म्हणजे मलाही असं वाटतं की त्या दोघांनी एकत्र आलं पाहिजे." तर ओवी म्हणते की "हो, मला पण असं वाटतंय आणि अबीरला पण असं वाटतंय. मग एक काम कर ना, तू आमच्या टीममध्ये ये ना." आता हा म्हणतो की "टीम? कोणती टीम?" ओवी म्हणते, "माझी आणि अबीरची टीम." बबलू म्हणतो की "अच्छा, म्हणजे तुमच्या दोघांची टीमसुद्धा झाली आहे?" तर ती म्हणते की "हो, बाबाला आणि सावली टीचरला एकत्र आणण्यासाठी आमचं प्लॅनिंग चाललंय. पण काय करायचं ना, काही कळतच नाही आहे. तू आम्हाला मदत करशील का? तू येशील का आमच्या टीममध्ये?" बबलू म्हणते की "अरे वाह! काय आयडिया सुचली आहे खतरनाक. म्हणजे काय, आत्तापासून मी तुमच्या टीममध्ये. फक्त सांगा काय करायचं ते. बाबाला आणि सावली टीचरला एकत्र आणायचं की नाही, मी पाहिजे ती मदत करणार." आता ओवी म्हणते की "हो, पण हे सिक्रेट आहे. कोणालाही सांगायचं नाही हां." तर बबलूला आता सुद्धा आनंद झालाय की पोरांचे पण चांगले प्रयत्न सुरू आहेत. आता बबलू म्हणतो की काही झालं ते सावलीला आणि आता ओवी आपलं ह्याला सारंगला एकत्र यावंच लागेल. तर मंडळी, आता इकडे जगन्नाथ, व्यंकटेश आणि सावली तिघंसुद्धा विचार करतायत की मोनिकाने जी ऑफर दिली आहे नोकरीची, मोनिका काही सहजासहजी देणार नाही आहे. सावली म्हणते की यामागे सुद्धा त्यांचं ना नक्कीच काहीतरी प्लॅनिंग असेल. पण व्यंकटेश म्हणतो की नाही हो, त्यांच्या बोलण्यावरून तर त्या एकदम मनमोकळेपणाने बोलत होत्या. त्यांचा काही चुकीचा हेतू असेल असं मला वाटत नाही आहे. आता जगन्नाथ म्हणतात की "व्यंकटेश, तू त्यांना ओळखत नाही आहेस, ते लोकं कसे आहेत ते, म्हणून तू असं म्हणतोयस. ते लोकं अशी सहजासहजी कोणाला मदत नाही करत हां. आणि जर चुकून कोणाला मदत केली तरी त्यामागे त्यांचा काहीतरी हेतू किंवा काहीतरी स्वार्थ असतो.
तेव्हाच ते मदत करणार, नाहीतर ते कोणाला मदत करणार नाही आहेत. आणि 100% ह्या सगळ्यामागे ना काहीतरी त्यांचा हेतू असणार आहे. कारण ही तिलोत्तमा डिरेक्टली तुला नोकरीला ऑफर करेल असं वाटत नाही आहे. म्हणजे हे बघ, तिलोत्तमा म्हणजे मेहेंदळेंच्या घरामध्ये तिलोत्तमाशिवाय कुठल्या गोष्टीचं निर्णय घेतला जात नाही. म्हणजे कुठल्या गोष्टीचं पानच हलत नाही आहे. आणि एवढा मोठा निर्णय घेतला आहे म्हणजे तिलोत्तमाने ह्या गोष्टीला होकार दिला असेल म्हणूनच. म्हणजे तिलोत्तमाला माहिती आहे आणि तिलोत्तमा सहजासहजी या गोष्टीला तयार होत नाही आहे. म्हणजे हा प्लॅन तिलोत्तमाचाच आहे. तिलोत्तमाच्या मनात काहीतरी वेगळं सुरू आहे आणि म्हणून तिने नोकरीचा हा प्लॅन आणला आहे. आणि ती स्वतः येऊ शकत नाही आहे ना, म्हणून तिने मोनिकाला पाठवलं आहे. कळतंय का? आता हा व्यंकटेश म्हणतो की पण मी काय म्हणतो, जर असं असेल, त्यांचा जर काही प्लॅन असेल, पण जर मी तिथे कामाला गेलो, त्यांच्या कंपनीत कामाला गेलो, तर ॲटलीस्ट मला त्यांचा हेतू आणि प्लॅन तरी कळेल ना. आणि ते आपल्याच फायद्याचं आहे. म्हणजे पुढे ती नेमकी कोणती चाल खेळणार आहेत, काय करणार त्याची माहिती ती मला काढता येईल. मंडळी आता व्यंकटेशचं हे बोलणं आहे ना थोडंसं सावलीला आणि त्यांना सुद्धा पटलंय, म्हणजे जगन्नाथला सुद्धा पटलंय. जगन्नाथ म्हणतो तू बोलतोयस ते बरोबर आहे, पण त्यांचा नक्की डाव काय आहे? म्हणजे सावलीच्या विरोधात आहे की तुझ्या विरोधात आहे? त्याने तुला कुठे अडकवण्याचा प्रयत्न केला तर आपण रिस्क नाही घेऊ शकत रे. आता व्यंकटेश म्हणतो की तुम्ही काळजी करू नका, मी माझी काळजी घेईन, पण नक्की तिथली मला काही इन्फॉर्मेशन पण काढता येईल आणि 4 पैसे पण मिळतील हो मला घर सांभाळण्यासाठी. आता हा बिचारा व्यंकटेश थोडासा पेचात अडकलाय, कारण त्याला नोकरीची सुद्धा जास्त गरज असते. तर मंडळी आता इकडे तिलोत्तमाला भेटायला भैरवी आले. आता ह्या दोघींचा सीन मला अजिबात आवडत नाही आहे. खूप बोरिंग दाखवतात. आता ही जी भैरवी आहे आणि ती परत तिलोत्तमा ह्यांचं चाललंय की काय मग मी सांगितलेला प्लॅन कसा वाटला? तिलोत्तमा म्हणते की अगदी फर्स्ट क्लास, छान चाललंय. जसं तू सांगितलंस ना अगदी तसंच होतंय. मी राजकुमारला माझ्या बाजूने वळवून घेतलंय आणि मोनिकाला सुद्धा सांगितलंय की त्या व्यंकटेशला आपल्या कामावर ठेवायला. तो व्यंकटेश तयार झाला होता. अगदी सगळा प्लॅन जसा ठरला तसाच झाला होता. मोनिका गेली, छान छान बोलली, व्यंकटेश तयार पण झाला. पण ती सावलीने माशी शिंकलीच. ती लगेच म्हणाली की नाही नाही, आम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून सांगू, हे करू ते करू. पण आता ही भैरवी म्हणते की सावली काही सहजासहजी तयार होणार नाहीये. त्या व्यंकटेशलाच काहीतरी करून किंवा लालच दाखवून आपल्या जाळ्यात ओढावं लागणार आहे. तेव्हाच तो व्यंकटेश आपल्या बाजूनी होणार आहे. आणि त्याला कसं करायचं नाही हे मला चांगलंच माहिती आहे. आता ही तिलोत्तमासुद्धा म्हणते की हो, त्याचा विचार तर जास्त करणार नाहीये. काही करून त्याला नोकरी देणार मी आपल्या कंपनीमध्ये. आणि तेव्हाच काय सत्य आहे ना ते आपल्याला कळेल आणि त्या सावलीच्या मनात काय आहे ना ते सुद्धा कळेल आणि हा व्यंकटेश पण आपल्या इशाऱ्यावर नाचायला सुरुवात करेल. तर मंडळी आता इकडे झालंय, आता हा सगळा प्लॅन झालाय बरं त्यांचा. पण आता भैरवी म्हणते की एक मोठी अडचण आहे. जोपर्यंत सावलीच्या मागे एका माणसाचा हात आहे तोपर्यंत सावलीचा पण काही वाकडू करू शकत नाही आहे. त्यावर आता भैरवी म्हणते की माणूस कोण? त्यावर ती म्हणते की जगन्नाथ. जोपर्यंत ह्या जगन्नाथचा सावलीच्या पाठीशी हात आहे ना तोपर्यंत आपण तिचं काही बिघडवू शकणार नाही आहे. तो जगन्नाथ प्रत्येक वेळा त्याची ढाल बनून उभा राहतोय. त्यासाठी सगळ्यात पहिला ह्या जगन्नाथचा काटा काढावा लागणार आहे आपल्याला. आता ही तिलोत्तम म्हणते की हो ते तर आहेच, म्हणजे जगन्नाथ जोपर्यंत आहे तोपर्यंत तो तिच्या केसालाही धक्का लावू देणार नाही आहे. आता मग तिलोत्तम म्हणते की काय करायचं, त्याचा काटा काढायचा म्हणजे नेमकं काय करायचं? भैरवी म्हणते की त्याचा विचार तू करू नकोस, त्याचं सुद्धा प्लॅनिंग त्याची आयडिया मला चांगली माहिती आहे. त्या जगन्नाथला कसं बाजूला करायचं आणि त्या सावलीला कसं हरवायचं ह्याचा सगळा प्लॅन माझ्याकडे रेडी झाला आहे. तर मंडळी आता इकडे दाखवलं की हा सारंगने ना सावलीला भेटायला बोलवलेलं असतं. सावली भेटायला येते आणि म्हणते की सारंग काय झालं, तुम्ही मला भेटायला बोलवलं का? आणि तेवढ्यात आता सारंग तिच्याकडे बघत बसतो आणि सावलीला जाऊन घट्ट अशी मिठी मारतो. आणि म्हणजे सावलीला काहीच कळत नाही आहे. सावली म्हणते की सारंग, आणि आता सावलीला सुद्धा भरून आलेलं असतं आणि सावलीसुद्धा त्याला घट्ट अशी मिठी मारते. मंडळी दोघांच्या डोळ्यात अश्रू असतात, दोघंसुद्धा खूप भावूक झालेले असतात. आणि सारंग म्हणतो की सावली मी अजून तुला विसरलेलो नाही आहे, अजूनही माझं तुझ्यावरती तितकंच प्रेम आहे. इतक्या लवकर मला विसरून गेलीस का? मला माहिती आहे माझ्याकडून खूप मोठी चूक झाली त्यावेळेला, मी तुझ्यावर असा हात उचलायला नको होता, पण माझी चूक झाली, मी माफी मागते त्याबद्दल. मंडळी सावलीने सुद्धा आता त्याच्या मनातलं त्याच्याशी व्यक्त केलं आहे. सावलीसुद्धा म्हणते की सारंग माझ्या मनात अजूनही तुमच्याबद्दल तितकंच प्रेम आहे, तितकंच आदर आहे. आता मग सारंग म्हणतो की सावली ऐक ना, आपण एक काम करूया, आपल्या आयुष्यात 8 वर्षामध्ये जे झाले ना ते सगळं विसरून जाऊया आणि नव्याने पुन्हा एकत्र येऊया. मला नाही राहता येते ग तुझ्याशिवाय नाही राहू शकत आहे मी. आता मंडळी त्यावर सावली थोडीशी सारंगचा हात हातात, म्हणजे सारंगने सावलीचे हात हातात घेतलेले असतात आणि सावली त्याच्या हातातून स्वतःचे हात सोडून घेते आणि म्हणते की सारंग नाही, आता नाही जमणार आहे ते, कारण आयुष्यात खूप पुढे गेलो आहे आपण, सगळ्या गोष्टी बदलल्यात, जबाबदाऱ्या बदलल्यात, सगळं काही बदलून गेलं आहे. सारंग म्हणतो की नाही, काही बदललेलं नाही आहे, तू जर आत्ता विचार केलास ना तर आपण आत्ताही एकत्र येऊ शकतो. सावली म्हणते की नाही सारंग, आपण आयुष्यात खूप पुढे गेलो, आता ते शक्य नाही आहे. सावली म्हणते सारंग तुम्ही समजून घ्या, तुम्ही समजूतदार आहात. आता सारंग म्हणतो तीच तर मोठी चूक आहे ना, काय ना आपण समजूतदार आहोत, दोघंही समजूतदार आहोत आणि आतापर्यंत सगळ्या गोष्टी समजुतीने घेतल्या म्हणून आपल्या आयुष्यात ही अशी गोष्ट आली आहे. कळते का तुला सावली?
आता मंडळी सावलीचं आणि सारंगचंही बोलणं सुरू असतं आणि सारंग आता पुन्हा सावलीला त्याने प्रपोज केले बरं का. म्हणजे त्याची अशी इच्छा आहे की आपण त्या दोघांनी एकत्र यावं, एकत्र पुन्हा संसार करावा, एकत्र राहावं. पण सावलीच्या मनात सुद्धा ते असतं. सावली मनातल्या मनात म्हणते की सारंग, मी तुम्हाला कसं सांगू, मी तुमच्यापासून कधी दूर गेलीच नाही आहे. शरीराने तुमच्यापासून दूर होते पण मनाने कायम तुमच्या जवळच होते. अजूनही माझं तुमच्यावर प्रेम आहे, पण हे तुमच्या आईला नाही आवडणार आहे. मी तुमच्या आयुष्यात परत आले तर तुमच्यामध्ये, तुमच्या आईमध्ये पुन्हा दुरावा होणार, पुन्हा त्याच सगळ्या गोष्टी घडणार, पुन्हा तसंच होत राहणार आहे आणि मला ते नको आहे. आणि त्यामुळे जे आहे ते आपल्याला एक्सेप्ट करायला हवं. आता सारंग बिचारा सावलीसमोर अक्षरशः डोळ्यातून पाणी काढत असतो आणि सावलीला म्हणतो की सावली, तू जर माझ्या आयुष्यातून पुन्हा निघून गेलीस ना तर मी मरून जाईन. आणि सावली त्याच्या तोंडावर हात ठेवते आणि म्हणते की सारंग प्लीज असं काही बोलू नका. तर मंडळी आता इकडे दाखवले की रक्षाबंधनाची छान तयारी चालू असते ओवीची. ओवी खूप एक्सायटेड असते. ओवीचा छान प्लॅनसुद्धा झालेला असतो आणि अमृता म्हणते की काय ओवी मॅडम, कसला प्लॅन आहे आज. म्हणजे हां, की आज अभि येणार आहे राखी बांधायला. पण काय चाललंय काय आता, ओवी थोडीशी डिस्टर्ब असते कारण सावली इकडे घेऊन येणार नाही आहे त्याला, तर तिला तिकडे जायचं आहे. त्याच्यामुळे ओवीचा प्लॅन थोडासा फिसकटला आहे. पण मंडळी या सगळ्यामध्ये ना अमृता आता ओवीला एक छान आयडियासुद्धा देते. तर मंडळी आता इकडे दाखवले की ही जी ही आहे ना मोनिका, तिने पुन्हा व्यंकटेशला फोन केलाय आणि सांगितलं की तुम्ही किती विचार करताय, तुम्ही स्वतःचे निर्णय स्वतः घेत नाहीये का. म्हणजे तुम्हाला नोकरीची गरज आहे आणि तरी तुम्ही त्या सावलीवर का डिपेंड आहात. तुमच्या आयुष्यात तुम्हाला तुमचं काही हे आहे की नाही, स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकत नाहीये का. प्रत्येक वेळेला सावलीच्याच इशाऱ्यावर का नसताय आणि इतकी छान जॉबची ऑफर आहे, तुम्हाला 1.5 लाख पेमेंट मिळणार आहे. आणि मंडळी आता इकडे व्यंकटेशला सुद्धा असं वाटतं की इतका मोठा चांगला पेमेंट मिळतोय, त्याच्यामुळे आपण आहे ना ही कंपनी जॉईन करायलाच हवी आहे. आणि सावलीला म्हणतो की सावली, माझा निर्णय झाला आहे, मी ही कंपनी जॉईन करणार आहे. आणि मंडळी जेव्हा आता ही गोष्ट तो सावलीला आणि व्यंकटेश आपलं जगन्नाथला सांगतो ना, जगन्नाथ म्हणतात तुम्ही एवढ्या घाईघाईमध्ये निर्णय का घेताय. त्या लोकांनी एवढा मोठा जॉब दिलाय तुम्हाला, त्यामागे त्यांचा काहीतरी हेतू असणार आहे आणि आपण का संकट ओढून घ्यायचंय, आपण थोडासा वेळ घेऊया आणि एवढी घाई काय आहे. व्यंकटेश म्हणतात की हे बघ सावली, माझ्या डोक्यावर कर्ज खूप जास्त आहे, माझ्याकडे तर नोकरीसुद्धा नाही आहे आणि एवढा मोठा चान्स मिळाला, मी कसं सोडू. एवढ्या पगारात तर मी एका वर्षाच्यात सगळं कर्ज फेडून टाकेन ना. त्या लगेच जगन्नाथ म्हणतात, एका वर्षात म्हणजे असा किती पगार देणार आहे. आणि तेवढ्यात आता हा व्यंकटेश म्हणतो की 1.5 लाख रुपये. मंडळी असं म्हटल्यानंतर आहे ना सावलीला मोठा धक्का बसल्याने जगन्नाथला सुद्धा. हे लोक 1.5 लाख पेमेंट ह्याला द्यायला तयार झालेत, म्हणजे नक्कीच ह्या मागे ह्या लोकांचा काहीतरी स्वार्थ आहे. पण आता ह्या व्यंकटेशला कळतच नाही आहे. पण जगन्नाथ म्हणतात की ही तिलोत्तमा नक्कीच काहीतरी आता मोठी खेळी खेळणार आहे.